नमस्कार. आज आपण सिमला मिरची वेगळ्या प्रकारची भाजी करणार आहोत. तर आता मी 4-5 सिमला मिरच्या घेतल्या, त्या उभ्या कट करून घ्यायच्या, असे उभे पातळ काप करून घ्यायचे आहेत. कांदा देखील 4-5 कांदे उभे काप करून घ्यायचे आहेत, असे पातळ काप करून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपण एक मसाला करणार आहोत. आता मी थोडंसं सुकं खोबरं, शेंगदाणे, हिरवी मिरची आणि लसूण हे थोडंसं तेल टाकून परतून घेणार आहे आणि आपण त्याचं मिक्सरवरती जाडसर असं वाटण करून घेणार आहोत. अशा प्रकारे थोडंसं तेल टाकून छान खोबरं आणि शेंगदाणे व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत आपल्याला. आणि गार झाले की आपण त्याचं मिक्सरवरती वाटण करून घेणार आहोत. आता आपण चिरलेली सिमला मिरची, कांदा एकत्र करून घ्यायचा आहे. त्यामध्ये आपण तिखट, काळा मसाला, जे खोबऱ्याचं वाटण केलं ते टाकून घेणार आहोत. सगळं व्यवस्थित टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. धने पावडर टाकलेली आहे, कोथिंबीर टाकलेली आहे. हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यावं. थोडंसं तेल टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आता आपण इथं कढईमध्ये तेल टाकून फोडणी करून घेऊया. आता आपण तेल टाकलं आहे. जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि हळद टाकून घ्यायचे आहे आणि जे आपण मिक्स केलेलं भाजीचं आहे ते त्यामध्ये टाकून घेणार आहोत. आता कांदा आणि सिमला मिरची आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची आहे. सिमला मिरची व्यवस्थित परतली पाहिजे, शिजली पाहिजे, कारण ती आणि कांदा लवकर परतून होतो. मग आपण थोडंसं 2 मिनटं त्यावर झाकण ठेवून सिमला मिरची शिजेल अशी वाफ काढणार आहोत. थोडीशी त्यासाठी थोडंसं 2 मिनटं झाकण ठेवूयात आपण. त्यानंतर आपण त्यामध्ये थोडंसं हवी असते असे थोडेसे झणझणीत भाजी होण्यासाठी अजून थोडंसं तिखट ही काळा मसाला आणि मीठ ह्या स्टेजला आपण ॲड करणार आहोत. आता त्यामध्ये आपण थोडंसं फेटून घेतलेलं असं दही टाकणार आहोत. फार आंबट असं दही घ्यायचं नाही आपल्याला, मीडियम दही घ्यायचं आहे. दही टाकून त्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण लागेल असं थोडंसं पाणी टाकून घेणार आहोत. असे सरबरीत अशी भाजी करून घ्यायची आहे आणि 2 मिनटं झाकण ठेवून ते शिजू द्यायचं आहे आपल्याला. आणि मस्त अशी रेस्टॉरंट स्टाईल भाजी होते आपली. एकदम वेगळ्या प्रकारे भाजी आहे ही. 2 मिनटात आपली भाजी तयार आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. माझ्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.